नमस्कार. मी वैद्य जीवन जाधव. आज आपण मराठी ज्ञानेश्वरी वाचनामध्ये ज्ञानेश्वरीचा 11वा अध्याय म्हणजेच विश्वरूप दर्शन योग वाचणार आहोत. या अध्यायात पार्थाला विश्वरूपाचे दर्शन घडणार आहेत आणि ज्ञानदेव ती कथा शांत आणि अद्भुत रसांमध्ये मांडणार आहेत. हा अध्याय म्हणजे गीतेचा गूढ अर्थ, शांत रस आणि अद्भुत रस यांचा त्रिवेणी संगम असलेला प्रयाग तीर्थ आहे. ज्ञानदेव म्हणतात की माझ्या सद्गुरूंनी आपल्या सामर्थ्याने या तीर्थात येण्याचा संस्कृत भाषेचा अवघड रस्ता सुगम करून मायबोलीत आणला आहे. त्यामुळे या तीर्थाचे स्नान सुलभ झाले आहे. या अध्यायामध्ये स्वतः मोक्षच वस्तीला आला आहे. तुम्ही श्रोत्यांनी ही कथा ध्यान देऊन ऐका. आता वैकुंठनाथ श्री कृष्णाच्या मुखातून गीतेचा जो खरा अर्थ निघाला तो ज्ञानदेव श्रोत्यांना सांगतील. मला विश्वरूप दर्शन घडावा असे भगवंतांना कसे सांगावेत असा प्रश्न अर्जुना पडला आहे. अद्यापर्यंत असला वेडाहट्ट कुणीही केला नव्हता. त्याला वाटले की भगवंताचे माझ्यावर जरी प्रेम असले तरी ते माता लक्ष्मीसारखे कसे असेल. कुणीही केला नव्हता. मी जरी त्यांच्याजवळ असलो तरी गरुडा इतका मी खासच जवळचा नाही आणि सनातिकांपेक्षा मी श्रेष्ठही नाही. विश्वरूप दर्शन व्हावे अशी इच्छा यांपैकी कोणीही भगवंताजवळ व्यक्त केली नाही. श्रीकृष्णांच्या अंतर्यामातील ही अतिगुह्य गोष्ट मला कशी विचारता येईल आणि विचारली तरी मी जिवंत राहीन की नाही याबद्दल मला शंकाच वाटते. पण आता विश्वरूप दर्शन झाल्याशिवाय मला चैन पडणार नाही. त्यामुळे आता आपण भगवंताशी बोलावे, मग त्यांची इच्छा असेल त्याप्रमाणे होईल. अर्जुन देवांशी अशा युक्तीने बोलला की त्याने विचारलेल्या 1-2 प्रश्नातच देवाने विश्वरूप दाखवावेत. अर्जुनाशी त्यांचा विशेष स्नेह असल्यामुळे देव आता विश्वरूप धारण करतील. त्या पूर्वीचा प्रसंग ऐका. पार्थ देवाला म्हणाला की भगवंता, माझ्यावरील प्रेमाखातर तुम्ही मला सांगितले की सर्व भासमान जगाचा अंत झाला आहे, म्हणजे जगत प्रगट झाले आहे असे वाटणारी साधने तुमच्या ठिकाणी येऊ राहतात. हे तुमचे गूढ तत्व तुम्ही आजपर्यंत कोणालाही सांगितले नव्हते. या जगात देणे घेणे हा व्यवहार होणारच नाहीत. या युद्धामध्ये कौरव निराळे, मी निराळा, मी त्यांचा वध करणार, ते पाप मला लागणार, हे सर्व विचार अनाठायी आहेत. काही झाले तरी मी युद्ध करणारच नाही असे ठरवले होते. तुमचे माझ्यावर अनंत उपकार आहेत, कारण आता माझा भ्रमनिराश झाला आहेत. कोटी सूर्यांचे तेज असलेल्या चक्षुवंता मोह सगळीकडेच दिसतो आहेत. पण तुमची मायारूपी प्रकृती व तिच्या पलीकडचे पुरुषतत्व याविषयी तुम्ही मला जे सांगितले ते अगदी सोप्या भाषेत सांगितलेच. माझी बुद्धी थकल्यानंतर ती परब्रह्माच्या शेजघरात राहून झोपू शकले. असे श्रेष्ठत्व तुम्ही तिला दिलेत. इतके झाल्यानंतरही माझ्या मनात तीव्र इच्छा प्रकट होत आहे आणि मी ती तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणाला सांगू शकेन. तुम्ही म्हणालात की माझे खरे रूप परमगती वा परमधाम आहे. तेथून तुम्ही अवतार घेतात व अवतार कार्य संपल्यावर परत तेथेच आणि तेच होऊन राहतात. तुमचे ते श्रेष्ठतम रूप मला माझ्या डोळ्यांना पाहता येईल का? हे रूप पाहण्याची माझी योग्यता आहे की नाही हे मला माहीत नाहीत. पण माझी जर योग्यता असेल तर ते रूप मला पाहायचे आहेत. पण हे जनार्दन, ज्याप्रमाणे आई आपल्या मुलांची योग्यता ओळखून त्यांची इच्छा पूर्ण करते, त्याचप्रमाणे माझ्या अधिकाराचा विचार करून मग तुम्ही आपले विश्वरूप दाखवण्यास प्रारंभ करा. भगवंता, तुमचे औदार्य आगळेवेगळे आहेत. कैवल्यासारखी पवित्र वस्तू तुम्ही आपल्या शत्रूंनाही दिलीत. मारण्यासाठी आलेल्या पुतणेला तुम्ही मोक्ष दिलात. भर सभेमध्ये घोर अपमान करणाऱ्या शिशुपालाला तुम्ही सायुज्य दिलेत. सर्व सूर्यमालांनी प्रदक्षिणा घालावी इतके उच्चतम अढळस्थान तुम्ही ध्रुवबालाला दिलेत. त्यामुळे तुम्ही माझी ही इच्छा पुरवालच, पण ते विश्वरूप पाहण्याची योग्यता मला आधी द्या. ज्याप्रमाणे क्षीरसागराला भरती येते त्याप्रमाणे अर्जुनाची ही इच्छा ऐकताच समुद्राच्या दुपटीपेक्षाही अधिक प्रेमाने श्रीकृष्ण उचंबळले आणि ते प्रसन्नतेच्या भरात मोठ्याने म्हणाले की पार्था, माझी अगणित रूपे पहा. देवाचे एक विश्वरूप पाहावे अशी अर्जुनाची इच्छा होती, परंतु श्रीकृष्णाने सर्व जग विश्वरूप आहे असे दाखवले. अर्जुनाला आपले ब्रह्मांड स्वरूप पाहता येईल की नाही
याचा विचार न करताच श्रीकृष्णांनी आपले कृष्णरूप सोडले आणि ते ब्रह्मांड स्वरूपात प्रकट झालेत. ते म्हणू लागले की, अर्जुना, तू माझे एकच विश्वरूप पाहू इच्छितोस, पण माझे सर्व विश्वरूप मी तुला दाखवतो. आता माझ्या स्वरूपातच सर्व जग कसे भरले आहेत ते पहा. माझी मानवी रूपे कशी आहेत ते पहा. भिन्न आकार, भिन्न रंग, भिन्न प्रकृती असलेले हे सर्व माझ्याच विश्वरूपाने अंश आहेत. माझ्या या विशाल देहाच्या एका इवल्याशा अंशामध्ये तुला सर्व जग सामावले दिसेल. माझ्या मूर्तीची तोंडे, चेहरे अनंत आहेत. माझ्या या रूपाचा ठाव ब्रह्मदेवालाही घेता येत नाहीत, कारण ब्रह्मदेव, विष्णू आणि शिव हे या विश्वरूपाचा अंश आहेत. या तिघांनीही त्यांच्या विषयी काही ऐकले नाही. ते तू आज प्रत्यक्ष डोळ्यांनी पहा. पर्वतावर जसे अंकुर फुटावेत तसे केस विश्वमूर्तीच्या देहावर आहेत. त्यातल्यात कोणत्याही एखाद्या केसांच्या मुळाशी तुला अनेक सृष्टी दिसतील. या मूर्तीच्या साध्यांमधील जागेत तुला अनेक ब्रह्मांड दिसतील. याही पलीकडचे तुला एक काही पाहावेसे वाटत असेल तर तेही तुला दाखवतो. विश्वमूर्ती झालेले श्रीकृष्ण बोलता बोलता अर्जुनाकडे पाहू लागले. त्यांना दिसले की अर्जुन विश्वरूप पाहण्याच्या आशेत असा गुंगलेला होता तसाच दृष्टीस पडला. तो स्वस्थ बसलेला आहे हे पाहून श्रीकृष्णाच्या मनात आले की याची उत्कंठता अजून कमी झाली नाही की याला आनंदही झालेला दिसत नाहीत. मी ह्याला विश्वरूप दाखवले पण ते त्याला दिसलेच नाही की काय. देव हसले आणि अर्जुन म्हणाले की आम्ही तुला विश्वरूप दाखवले पण तू ते पाहिलेच नाहीस. श्रीकृष्णाचे बोलणे ऐकून बुद्धिमान अर्जुन म्हणाला की अहो महाराज, आरसा स्वच्छ पुसून आपण जो आंधळ्याला दाखवण्याची खटपट करत आहात, जे विश्वरूप इंद्रियांना अगोचर आहेत असे शास्त्रज्ञांनी सांगितले आहेत आणि जे केवळ ज्ञानदृष्टीलाच पाहता येते, ते जर तुम्ही माझ्या चर्मचक्षूंपुढे ठेवलेत तर ते मला कसे पाहता येईल. अर्जुनाचे हे भाषण ऐकून देव म्हणाले की अर्जुना, तू म्हणतोस ते खरेच आहे. तुला जर विश्वरूप दाखवायचे असेल तर ते पाहण्याचे सामर्थ्यही तुला दिले पाहिजेत. पण प्रेमाच्या भरात तुला ती दृष्टी देण्याचे मी विसरलो. पण मी तुला आता अशी दृष्टी देतो की जिच्या योगाने तुला माझे विश्वरूप पाहता येईल. आता तू माझा अघटित घटनारूप ऐश्वर्योग पहा आणि पूर्णपणे त्याचा अनुभव घे. इथे परमेश्वराने अर्जुनाला ज्ञानदृष्टी दिली. ही ज्ञानदृष्टी आपल्याला जर मिळाली तर अध्यात्माकडेही आपल्याला एक वेगळ्या विज्ञानाच्या प्रकाशाने बघता येईल. कथेमध्ये पुढे संजय धृतराष्ट्राला सांगतो की राजा, हे सर्व मला आश्चर्यचकित करणारे आहेत. मला वाटते की हे पांडव भगवंतांचा प्रतिभाव होऊनच जन्माला आले आहेत. मला तर असे वाटते की अर्जुनाच्या डोळ्यांच्या इशाऱ्याप्रमाणे वागण्यासाठीच परब्रह्मतत्वाने हे कृष्णरूप घेतलेले दिसते. योगीजन समाधी साधून जे साध्य मिळू इच्छितात ते कृष्णरूप परब्रह्म अर्जुन रुसला तर त्याची मनधरणी करते. त्यानंतर देवदेवेश्वर म्हणाले की अर्जुना, तुला दिव्य दृष्टी देतो. त्या क्षणी अर्जुनाच्या डोळ्यांना दिव्य दृष्टीची शक्ती आली. त्या दिव्य दृष्टीमुळे अर्जुनाला भगवंताचे परमेश्वर दिसू लागले. भगवंताचे सर्व अवतार ज्या विश्वरूप समुद्राच्या लाटा आहेत किंवा त्याच्या तेजरूपी सूर्यकिरणांमुळे हे सर्व जग मृगजळाप्रमाणे भासते, ज्याच्या अनादिसिद्ध सत्स्वरूप भूमिकेवर स्थावर जंगम चित्रे उमटतात, ते आपले मूळ स्वरूप श्रीकृष्णांनी अर्जुनाला दाखवले. अर्जुन आश्चर्यमय विस्मयित पळून गेला. आकाश कुठे आहे, चराचर काय झाले, ऊर्ध्व अध म्हणजे काय, कुठल्या दिशा कुठे आहेत हे काहीच त्याला कळेना. त्याच्या विचारशक्ती काम करेना. त्याला जिकडे तिकडे भगवंताची मुखे दिसू लागली. ती मुखे संपतात कुठे आणि सुरू कुठे होतात हे अर्जुनला कळेना. अर्जुन ह्या मुखांच्या डोळ्याकडे पाहू लागला. ते डोळे म्हणजे अति तेजस्वी सूर्याची मालिकाच होती. मग अर्जुनला वाटले की आता आपण ह्या मूर्त्यांचे आपातमस्तक दर्शन घेऊ. तेव्हा ती मूर्ती त्याला सालंकृत दिसली. चंद्र सूर्यांना प्रकाशदान करणारे प्रत्यक्ष परब्रह्मच अलंकार होऊन त्याने स्वतःलाच अलंकृत केले होते. अर्जुन मग त्या मूर्तीचे हात पाहू लागला. प्रत्यक्ष अग्नीलाही जाळून टाकतील अशा प्रखर तेजाने तळपणारी शस्त्रे धारण केलेले हातच सगळीकडे दिसू लागले. या देवमूर्तीच्या गळ्यात अति कांतिमान माळा दिसत होत्या. या देवमूर्तीचे मस्तक जेव्हा अर्जुन पाहू लागला तेव्हा त्याला अति सुंदर पूजाबंधांनी सजवलेली मस्तकेच सगळीकडे दिसू लागली. त्या मूर्तीचा पितांबर निरुपमय झाला असा होता. त्याचा पिवळा रंग चंदनापेक्षाही शांत होता. आपणच त्यावर घातलेले अलंकार
आपणच हात, आपणच हत्यारे, आपणच जीव आणि आपणच शरीर आणि सारे चराचर विश्व देवाने व्यापले आहेत असे अर्जुनाने पाहिलेत. ते सर्व अर्जुनाला अनाकलनीय वाटल्यामुळे अर्जुनाने आपले डोळे मिटले. तर काय आश्चर्य! डोळे मिटल्यानंतरही अर्जुनाला बाहेर पाहिलेले सर्व चित्तचक्षूंसमोर दिसत होते. याप्रमाणे श्रीकृष्णांच्या विश्वरूप दर्शनाचा वेध लागलेल्या अर्जुनाला भगवंतांनी त्याची आनंदरूपे दाखवून व्यापून टाकलेत. ह्याच पद्धतीने आपल्याला सगुण पूजा करून आपल्या चर्मचक्षूंनी परमेश्वराचे रूप धारण करून आपल्या चित्तचक्षू म्हणजे आपल्या चिंतनामध्ये सुद्धा परमेश्वराचं रूप दिसलं पाहिजे, असं इथं माऊलींना सांगायचं आहे. पुढे कथेमध्ये इकडे हस्तिनापुरात संजयाने धृतराष्ट्र राजास सांगितले की, राजा, अर्जुनाने श्रीकृष्णाचे विश्वरूप पाहिले. त्या रूपाच्या तेजाची प्रखरता भयानक होती. कल्पांती जे बार सूर्य गगनात प्रगट होत आहेत असे हजारो द्वादश सूर्य आकाशात एकदम उदय पावावेत असे त्या भगवत मूर्तीचे तेज होते. व्यासमहर्षींच्या कृपेमुळे मला हे विश्वरूप पाहता आले. एवढे मोठे विशाल जग या विश्वमूर्तीमध्ये कुठल्या तरी एखाद्या कोपऱ्यात जाऊन पडल्यासारखे दिसते आहे. हे विश्वरूप पाहिल्यावर अर्जुन स्वतःचे असे निराळे अस्तित्व विसरला आहेत. अष्टसात्विक भावांनी त्याला व्यापले आहेत. त्याने स्वतःला कसे तरी सावरून धरले आहेत आणि तो त्या विश्वरूपाकडे पाहत आहेत. तो भगवंताकडे पाहून म्हणत आहे की, प्रभू, आपला जय जयकार असो. आपल्या कृपेमुळे माझ्यासारख्या सामान्य जीवाला हे विश्वरूप पाहता आले. सर्व सृष्टीला तुमचा आश्रय आहे असे मी आज आपल्या दृष्टीने पाहिल्यामुळे मला फार आनंद झाला आहे. देवा, तुमच्या शरीरावर शेकडो इंद्रियादी लोक मला दिसत आहेत. श्रीहरी, तुमच्या विश्वरूपी शरीरात देवगणांसह स्वर्ग दिसत आहेत. पंचमहाभूतांच्या मिश्रणाने तयार होणारी अनेक जगे इथे उत्पन्न होत आहेत आणि नाशही पावत आहेत. सत्यलोक, शिवलोक आणि वैकुंठ लोक आपापल्या स्वामींसह दिसत आहेत. या रूपाच्या एका अवयवांच्या आधारे 14 भुवनेही आहेत. तुम्ही दिलेल्या दिव्यचक्षूंच्या बळामुळे मी चक्षूंकडे पाहू लागलो तर मला तुमच्या बाहुदंडाच्या ठिकाणी आकाशाचे कोंब आले आहेत की काय असे वाटते आहे. तुमच्या हातांनी एकाच वेळी सर्व व्यापार होत आहेत असे माझ्या दृष्टीस पडले आणि तुमच्या शरीरावर अपार उदरे दिसत आहेत. तुमची विस्तारित झालेली हजारो तोंडे विसांच्या संख्येने दिसत आहेत. आमच्या वाचून अणु एवढीही मोकळी जागा कुठेही दिसत नाहीत. अनेक त्रिजगते तुमच्यात सामावलेली आहेत. एवढा विश्वपसारा असलेले तुम्ही माझे सारथी होताना मला असे वाटते की आमची दृष्टी परिमित असल्याने आम्हाला तुमचे मानवी आकारातील सीमित रूपच दिसत असावेत. अजूनही तुम्ही माझे सारथी असताना धारण केलेल्या रूपात मुकुट, हातातले लगाम, एका हातात सुदर्शन चक्र आणि एका हातात कौमेदीय गदा ह्या रूपात तुम्ही मला दिसत आहात. या साऱ्यांचे तेज माझ्या डोळ्यांना सहन न होण्या इतके झाले आहेत. तुम्ही दिलेल्या दिव्य दृष्टीलाही हे तेज सहन करता येत नाहीत. तुमच्या या विश्वरूपाच्या तेजाने पंचमहाभूतात्मक शरीरे जळून ब्रह्मकटाहाचेही कोळसे होत आहेत. त्यामुळे मी भावशून्य होऊ लागलो आहेत. देवा, तुम्ही परब्रह्म असून 3.5 मात्रांचा जो ओंकार याच्या पलीकडेही कडील आहात. तुमच्या ठिकाणी प्राणी मात्र लय पावतात आणि तुम्ही विश्व साठवण्याचे स्थान असूनही गहन, अव्यय आणि अविनाशी असे आहात. तुम्ही धर्माचे जीवन आहात, अनादिसिद्ध असून नित्य नवे आहात आणि 36 तत्वांच्याही पलीकडले 37वे पुरुष असून या जगाचे ईश्वर आहात. तुम्ही अव्यक्त, अक्षर, अविनाशी तत्व आहात. तुम्ही क्षेत्रज्ञ आहात. तुमच्या दर्शनाने भीती आणि दुःखे दूर व्हावीत, पण त्याउलट होत आहे. आमच्या चर्मचक्षूंना तुमचे गोमटे रूप सुंदर दिसते, पण बाह्यसृष्टीत आणि चित्ताच्या सृष्टीतही हे विश्वरूप दिसू लागल्यामुळे आम्हाला भीती वाटते आहेत. या विश्वरूपाला आम्ही शरण कसे जाणार? आम्ही कोणाचे चरण धरणार आणि आम्ही कोणाच्या तोंडाकडे पाहून विनवण्या करणार? आम्ही भांबवून गेलेलो आहोत. असे असताना मला तिकडे ज्ञानयोगी दिसत आहेत. तुमचे ज्ञान झाल्यामुळे ते कर्मे अकर्मे त्यांची फळे या कटकटीतून मुक्त झाले आहेत. त्यांनी आपले चित्त तुमच्यात मिसळून टाकले आहेत. ते समाधानी दिसत आहेत. मला तुमचे निष्ठायुक्त भक्तिमार्गही दिसत आहेत. एका बाजूला सिद्ध, महर्षी, देवगण, विद्याधरगण दिसत आहेत
ते तुमची स्तुतिस्तोत्रे गात आहेत. इतर लोकी तेथे देवतागण आपल्या स्निग्ध दृष्टीने तुमच्याकडे पाहत तुम्हाला वंदन करत आहेत. या त्यांच्या कृतिवृक्षाला तुमच्या विश्वरूप दर्शनाचे फळ लागावे असे त्यांना वाटत असावेत. पण माझे भाग्य म्हणून तुमचे विश्वरूप मी पाहू शकत आहे. ते कायम मला सन्मुख आहेत. तुमचे हे विश्वरूप विचित्र आणि सुंदर आहेत. ते महाभयानकही आहेत. अनंत उदरे, चरण, मुखे, हात, आकार, रंग असलेल्या ह्या तुमच्या मूर्तीने हातामध्ये अतितीक्ष्ण शस्त्रे धरली आहेत. तुमची मुखे दगदगती अग्निकुंडेच भासत आहेत. त्यातील दात दरीतल्या सिंहाप्रमाणे आहेत. त्यातल्या दाढा रक्ताने माखलेल्या आहेत. हे पाहून लोकांच्या पोटामध्ये भीतीचे गोळे उठत आहेत. भगवंता, तुम्ही म्हणाला की तू मूर्तीचा आनंद उपभोगत राहा, पण ते शक्य नाही, कारण मीच घाबरून गेलो आहेत. तुमच्या तोंडातील जीभ नागासारखे फुत्कारली आहेत. आतील दाढा बुरुजांप्रमाणे विशाल आहेत. तुमच्या डोळ्यात प्रत्यक्ष मृत्यूच झडप घालण्यासाठी दडून बसला आहेत असे वाटते. हे सर्व कशासाठी? विश्वरूप पाहण्याची माझी हौस पेटली. हे सर्व पाहून परमतत्वाचा अंश असलेल्या माझ्या जीवात्म्याला कुठलेही थारा मिळत नाहीत. तुमच्या उपदेशाने मला चांगलेच घोटाळ्यात पाडले आहेत. तुमचे हे अवाढव्य रूप आता झाका. विश्वरूप दर्शनामुळे मला शांती मिळेल अशी माझी समजूत होती, पण ते सुख न मिळता विघ्नच ओढवले आहेत. माझ्यासमोर मृत्यू आपली सर्व सामग्री घेऊन उभा आहे असे मला वाटते आहेत. देवा, तुम्ही या विश्वाचे चैतन्य आहात हे विसरलात की काय? प्रसन्न व्हा. तुमचे हे संवारक सामर्थ्य आवरा. मला जे दिसत आहे ते महामृत्यूपेक्षाही भयंकर आहेत. या कुरुक्षेत्रावरील दोन्ही सैन्य तुम्ही गिळून पाहत आहात. अंध धृतराष्ट्राचे पुत्र त्याच्या परिवारासह तुमच्या मुखात जात आहेत. त्यांच्या सहाय्यकांचीही ती स्थिती आहेत. रथ, हत्ती, घोडे, शस्त्रे सारेच तुम्ही गिळता आहात. भीष्म, द्रोण, कर्ण सगळ्यांची अवस्था ती झाली आहेत. पण तुम्हाला तरी बोल लावून काय उपयोग? या जगाचा सर्वनाश हा अर्जुनाने ओढवून आणला. असा अपवाद माझ्या नशिबी होता, म्हणून हे विश्वरूप पाहण्याची बुद्धी मला झाली. वास्तविक हे विश्वरूप भगवंत अर्जुनाला का दाखवत आहेत हे अर्जुनाला कळाले नाही. अर्जुनाला जी भ्रांती झाली होती ती तो मरणारा आणि कौरव मारणारे, ती भ्रांती दूर करण्यासाठी भगवंतांनी हे विश्वरूप अर्जुनाला दाखवले. अर्जुनाच्या मनात अजूनही तेच विचार चालले होते की भगवान श्रीकृष्ण जगावर कल्पांत ओढून आणत आहेत. पाताळासकट सर्व 21 लोकांचा आता ते घास घेणार आहेत. आयुष्याच्या रस्त्याची वाटचाल करत सर्व प्राणीगण त्यांच्या मुखाकडे जात आहेत. एवढे गिळंकृत करूनही त्यांची भूक शमलेली नाही. मग अर्जुन भगवंतांना प्रकटपणे म्हणाला की भूक घेत राहिल्यावर इच्छा वाढत जातात. त्याप्रमाणे खाऊन खाऊन तुमची क्षुधा अधिकच वाढत आहे. तुमच्या एका तोंडाच्या एका जिभेला असे एक त्रिभुवन पुरणार नाही. मग इतक्या तोंडांच्या इतक्या जिभांना पुरतील एवढी त्रिभुवने तुम्ही कुठून आणणार? तुमची ही दाहकता तुम्हाला कशी कळणार? जगाचे जीवनतत्व असणारे तुम्ही या जगाचा काळ कसे झाला आहात? हा उग्रपणा टाकून आता तुमचे मूळ सुंदर रूप धारण करा. माझी एवढी विनवणी आहे की असे म्हणून अर्जुनाने भगवंताच्या चरणावर आपले मस्तक ठेवले आणि म्हटले की देवादिदेवा, माझी विनंती ऐका. मला समाधान व्हावे म्हणून तुम्ही मला तुमचे हे विश्वरूप दाखवलेत. तुम्ही कोण आहात? असे उग्र रूप धारण करण्याचा तुमचे हेतू काय आहेत हे तरी मला सांगा. यावर भगवंताने उत्तर दिले की अर्जुना, मी कोण आहे आणि हे उग्र रूप का धारण केले आहेत याचे उत्तर तुला हवे आहे ना? तर ऐक. मी प्रत्यक्ष काळ आहेत. लोकांचा संहार करण्यासाठीच मी मोठा वाढून चहूकडे तोंड पसरले आहेत. आता मी विश्वाला गिळून टाकणार आहेत. हे ऐकून अर्जुन घाबरला. अर्जुनाची मानसिक स्थिती भगवंतांच्या लक्षात आली आणि ते म्हणाले की अर्जुना, या संहाररूपी लाक्षागृहातून तुम्ही निभावलात, कारण तुम्ही माझेच आहात. ते ऐकून अर्जुनाच्या जीवात जीव आला. आता तो भगवंतांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकू लागला. भगवंत अर्जुनाला सांगू लागले की तुम्ही पांडव सोडून येथे जन्मलेले सर्वजण माझे भक्ष आहात. येथले सैनिक आपल्या सामर्थ्याविषयी गौरवाने काहीही म्हणत असले तरी त्यांच्या शब्दांना अर्थ नाही. चेतना नसलेल्या मातीच्या वेताळाप्रमाणे हे निर्जीव आहेत. या साऱ्यांचा नाश करण्याचे निमित्त तू हो. यांची चेतना मी आधीच काढून घेतली आहेत. यांचा नाश केल्यावर यश तुलाच मिळणार आहेत. द्रोण,
यशोधरथ वगैरेंच्या शौर्यांची चिंता करू नकोस. भिंतीवर रंगवलेल्या चित्रातल्या सिंहाप्रमाणे हे निर्जीव आहेत. त्यांना ओल्या फडक्याने सहज पुसून टाकता येते. या सर्वांचे आयुष्य संपलेलेच आहेत. हे युद्ध म्हणजे एक आभास आहे. या साऱ्यांचा नाश करण्यासाठीच मी त्यांना इथे एकत्र केले आहेत. आता त्यांचा वध करणे अगदी सोपे आहेत. तो आता युद्धासाठी उभा राहा आणि विश्वातल्या लोकांकडून वधवून घे की या पांडवांनी त्यांना न्यायाने मिळवणारी संपत्ती बळकावणाऱ्यांवर विजय मिळवला आहेत. त्यांनी कौरवांचा पूर्ण नाश केला आहे. ज्ञानदेव श्रोत्यांना सांगतात की ही सारी कथा संजय अपूर्ण मनोरथ अशा धृतराष्ट्राला सांगत आहेत. तो पुढे सांगतो की धीरगंभीर वाणीने श्रीकृष्ण अर्जुनाला असे सांगत होते, पण अर्जुनाला ते स्पष्ट ऐकू आले आणि त्यांचे सर्वांग कापू लागलेत. तो अतिनम्रतेने हात जोडून श्रीकृष्णाच्या चरणी आपले मस्तक सारखे ठेवू लागला. तो गदगदल्या स्वरांमध्ये भगवंतांना म्हणाला की भगवंता, तुम्ही म्हणालात की मी काळ आहेत, या विश्वाचा आता घास घेणार आहेत, पण ह्या विश्वाचा अविनाश काल अजून आला नाही. उत्पत्ती, स्थिती आणि लय यांच्या वेळी ठरलेल्या असतात. मग अशा अवेळी हे काय आरंभले आहेत? त्यावर भगवंत म्हणाले की या सैन्यांचा अंतकाल आता जवळ आला आहे. इतरांच्या अंत यशाखाली होईल एवढेच मला तुला सुचवायचे आहेत. भगवंतांचे हे बोलणे संपताक्षणी अर्जुनाला सर्व काही पूर्वीप्रमाणे दिसू लागले. त्यामुळे अर्जुनाचा आनंद झाला. तो म्हणाल की देवा, मी तुमच्या कृपेने दुःखसागराच्या लाटांच्या तडाख्यातून वाचलो. ह्या जगात जे तुझ्यावर प्रेम करतात तेच निरंतर जिवंत जगतात. हे श्रीपते, इतके दिवस ही गोष्ट तुम्हाला समजली नव्हती, परंतु आता तुमचा हा अलौकिक महिमा आमच्या दृष्टीत पडला आहे. तुमच्या इच्छेनेच हे ब्रह्म तयार झालेले आहेत आणि त्यातूनच क्रमाक्रमाने या अनंत सृष्टी उत्पन्न झाल्या. अनंता, तुमचे अनंत गुण, तुमचे सत्य तत्व, तुमची नित्याची प्रसन्नता, तुमचे सर्वदा सर्वत्र सम असणे याचे वर्णन करणे चारही वाणींना जमत नाहीत. एवढेच म्हणता येईल की या त्रिजगताचा आधार तुम्ही आहात आणि जगाचे कल्याण तुम्हीच करता. असे असूनही तुम्ही असणे नसणे, चांगले वाईट या सर्व संकल्पजनित विचारांच्या पलीकडचे आहात. भेदभाव टाकणाऱ्यांनाच तुमचे स्वरूप अनुभवता येते. श्रुतींना त्यांच्यामुळेच ज्ञान लाभले आहेत. त्रिभुवनाचे आधारतत्व तुमच्यावरच अधिष्ठित आहेत, म्हणून तुम्हाला महापरमधाम असे नाव दिले आहेत. इथे एखादी गोष्ट असणे किंवा नसणे, ती गोष्ट चांगली की वाईट हे ठरवण्याचे काम आपणच करत असतो. म्हणून ज्यावेळेस हा भेदभाव आपल्याकडून संपतो त्यावेळेसच आपल्याला परमेश्वराचे स्वरूप अनुभवता येते, असं इथे वर्णन केलेलं आहे. कथेमध्ये पुढे भगवंता आणि तुम्ही नाही असे कोणते ठिकाण नाही. तुम्ही जसे असाल तसा तुम्हाला माझा नमस्कार. वायू, यम, प्राण्यांची चेतना, वरुण, सोम हे सर्व तुम्ही आहात. साकार, निराकार, स्थूल, सूक्ष्म हे सर्व तुम्ही आहात. असे म्हणत म्हणत अर्जुनाने त्या विश्वमूर्तीला हजारो वेळा वंदन केले. मग तो पुढे म्हणाला की देवा, तुम्ही अनंत बाळांचा साठा आहात. तुम्ही अगणित अपराक्रमी, सर्व रूपात सर्व काली सम आहात. अशा तुम्हाला मी नमस्कार करतो. ज्याप्रमाणे सर्व आकाशात आकाशमय होऊन आकाशच असते, त्याचप्रमाणे सर्व ठिकाणी तुमची व्याप्ती असल्यामुळे तुम्ही सर्वात आहात. परंतु प्रभू, तुमचे हे ऐश्वर्य मी यापूर्वी कधीच जाणले नव्हते. त्यामुळे सोयरेपणाच्या नात्याने मी तुमच्याशी वागलो. परब्रह्म अशा तुम्हाला मी सारथी केले. दुष्ट अशा कौरवांकडे शिष्टाई करण्यासाठी आम्ही तुम्हालाच धाडले. तुम्ही योग्यांचे समाधी सुख आहात आणि आम्ही तुमच्याबरोबर विनोदाची भाषा केली. मी तुम्हाला कृष्णा अशी हाक मारत होतो, पण यादवांप्रमाणे तुम्हाला मानत होतो. मी तर सर्व अपराधांची रासच आहेत. प्रभू, तुमच्या समक्ष आणि पश्चात जितक्या म्हणून माझ्या हातून वाईट गोष्टी घडल्या असतील त्या आईप्रमाणे पोटात घ्या. हे कृष्णा, तुम्ही माझ्या विश्वरूप दर्शनाचा हट्ट पुरवलात, म्हणजे तुम्ही माझ्यासाठी चौमासी पावसाळाच केलात. जे उपनिषदांनाही उमगत नाहीत, गवसत नाहीत, जे आजपर्यंत कोणी ऐकले नाहीत, जेथपर्यंत बुद्धी पोचत नाहीत, ते विश्वरूप तुम्ही मला दाखवलेत. तुमचे कांतिमान श्यामल रूप माझ्या डोळ्यांसमोर यावे असे मला वाटत आहेत. त्या गोजिर रूपापुढे हे विश्वरूप मला कमी प्रतीचे वाटते आहेत. तुम्ही हे विश्वरूप दूर करा आणि कृष्णरूपात पुन्हा या.
अर्जुनाचे हे बोलणे ऐकून भगवंतांना आश्चर्य वाटले. ते म्हणाले की, अर्जुना, तुझ्यासारख्या अविचारी मनुष्य मी पाहिला नाही. तुला जो लाभ झाला आहे त्याचा संतोष न मानता भीतीने अडण्यासारखा काय बोलतोस? माझे मन तुझ्या प्रेमभक्तीने कसे वेडावले हे मला कळत नाहीत. तू माझ्या हृदयाचा एक भाग आहेस म्हणून तुला हे विश्वरूप दाखवले. कृष्णादी अवतार हे खालच्या प्रतीचे आहेत आणि खालच्या दर्जाच्या लोकांसाठी आहेत. या क्षणापर्यंत माझे हे विश्वरूप कोणीही पाहू शकले नाहीत. कोणत्याही कठोर साधनेनेही कोणालाही ही प्राप्ती होत नाहीत. या रूपाशिवाय आजच अधिक श्रेष्ठ आणि चांगले काही नाही. विश्वरूपापेक्षा कमी दर्जाचे मानवी रूप तुला अधिक आवडत असेल तर तू अडाणीच आहेस. तुझे निष्ठायुक्त प्रेम या विश्वरूपावरच राहू दे. माझे हे बोल तू विसरू नकोस. पण तुला पाहिजे म्हणून मी पुन्हा कृष्णरूप धारण करतो. असे म्हणत असतानाच देव पुन्हा कृष्णरूपात आलेत. गुरुकृपा होता क्षणीच सर्व प्रपंच ज्ञान लय पाहून परमात्मा साक्षात्कार होतो. त्याप्रमाणे श्रीकृष्णांना आज पाहून अर्जुनाची स्थिती झाली. सूर्य अस्ताला गेल्यानंतर आकाशात ज्याप्रमाणे चांदण्या चमकू लागतात त्याप्रमाणे श्रीकृष्णांना पाहून अर्जुनाची स्थिती झाली. सूर्य अस्ताला गेल्यानंतर आकाशात ज्याप्रमाणे चांदण्या चमकू लागतात त्याप्रमाणे श्रीकृष्णाचे विश्वरूप नाहीसे झाल्यावर अर्जुनात सर्व लोकसमुदायासह पृथ्वी दृष्टीस पडली. आपण कुरुक्षेत्रावर आहोत आणि आपल्या आणि शत्रूंच्या सैन्यात सर्व गोत्रज आहेत. हे एकमेकांवर शस्त्रास्त्रांचा वर्षाव करत आहेत. त्यांनी टाकलेल्या बाणाच्या मंडपाखाली आपला रथ जागच्या जागी उभा आहेत आणि भगवान श्रीकृष्ण धुऱ्यावर बसलेले आहेत आणि आपण रथात बसलेलो आहोत. श्रीकृष्णाचे पूर्वरूप स्वरूप पाहिल्यावर अर्जुन म्हणाला की, प्रभू, मी आता वाचलो आहेत असे मला वाटते. माझ्या इंद्रियांचे व्यापार बंद झाले होते. वाचा बोलणे विसरली होती आणि शरीरूपी गावात अस्वस्थता आली होती. अर्जुनाच्या ह्या मनोवृत्तीचा राग येऊन भगवंत म्हणतात की, अर्जुना, हे काय बोलतो आहेस? तुझे प्रेम विश्वरूपावर ठेव आणि मगच कृष्णरूपाकडे पहा. हे मी तुला सांगितले होते ते विसरला का? पण ह्यात तुझा दोष नाहीत. एवढेसे मिळाले की मोठे वस्तूसुद्धा मातीमोल वाटू लागते. हा मानवी मनाचा दोष आहे. त्याला तू तरी काय करणार? जे लाभावे म्हणून योगीजन कठीणातली कठीण व्रते आचरतात, जे शिवालाही लाभले नाहीत, ज्यांचे थोडेसे तरी दर्शन घडेल ह्या अपेक्षेने देव अष्टप्रहर वाट पाहत असतात, ते विश्वरूप तुला काहीही प्रयास न करता पाहता आले, पण त्याचे महत्त्व आणि त्याचे महात्म्य तुला कळले नाही. त्याला काय करणार? तरीही येथे येण्याचा आणखी एक मार्ग तुला सांगतो. विश्वरूप पाहावे असे तुला वाटले तर तो मार्ग लक्षात ठेवून वाग. तो मार्ग भक्तीचा आहे. मेघातून सुटलेल्या धारा जमिनीवर पडून नित्य सागराकडे धावत असतात, त्याप्रमाणे मनाने सर्व भाव नित्य माझ्याकडे ठेवणे ही ती त्याप्रमाणे मनाचे सर्व भाव नित्य माझ्याकडे धावते ठेवणे ही ती भक्ती. मुंगीपासून माझ्यापर्यंत कुठल्याही प्राण्यांमध्ये माझे असे अनुभवणे हीच श्रद्धा. असा अनुभव येऊ लागल्यावर चित्त शुद्ध होते, अहंकाराचा नाश होतो. भगवत प्राप्ती हेच ध्येय असलेल्या भक्ताचे दैनंदिन व्यवहार मीच काळजीपूर्वक चालवतो. भगवंताचे हे भाषण ऐकून अर्जुनाला खूप आनंद झाला. श्रीकृष्णांना बोलण्याची प्रेरणा द्यावी तर ती अर्जुनाने मग आपल्या मनामध्ये कृष्णरूप आणि विश्वरूप ही दोन्ही रूपे नीट न्याहाळून पाहिली आणि विश्वरूपापेक्षा कृष्णरूपातच विशेष लाभ आहे असे त्याला वाटले. अर्जुनाच्या या समजुतीला श्रीकृष्णाने मान दिला नाही. व्यापक रूपापेक्षा एकादशी रूप खरे नाही हे सिद्ध करण्यासाठी श्रीकृष्णाने 1-2 चांगले दाखले दिले. ते ऐकून अर्जुनाला वाटले की ह्या दोन्ही रूपातील चांगले रूप कोणते आहे ते आता आपण भगवंतांनाच विचारावे. तोच श्रीकृष्ण अर्जुन संवाद आता पुढील अध्यायात ज्ञानदेव ओवी रूपात सांगतील. या ठिकाणी ज्ञानेश्वरीचा 11वा अध्याय म्हणजे विश्वरूप दर्शन योग संपन्न झाला. इथे श्री ज्ञानदेवचरिता भावार्थ दीपिका 11 समाप्तः. हरि ओम. शांती शांती.
शांती.